मित्रांनो, एका श्रीमंत व्यावसायिकाच्या मुलाचं लग्न काही दिवसांवर येऊन ठेपलं होतं. घरात आनंदाचं वातावरण होतं. जयपूरमध्ये तब्बल 15 कोटी रुपये खर्च करून आलिशान महाल बुक करण्यात आला होता. लग्नासाठी 2 खासगी विमानांचीही व्यवस्था करण्यात आली होती. पण अचानक अशी घटना घडली की दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ही घटना आहे पुण्यातील केतन अग्रवाल यांची. मिळालेल्या माहितीनुसार केतन अग्रवाल हा एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा होता. त्याचा विवाह पुण्यातील प्रसिद्ध व्यापारी कुटुंबातील सिया गोयल हिच्यासोबत ठरला होता. दोन्ही कुटुंबांनी लग्नाची जोरदार तयारी सुरू केली होती. नातेवाईकांना निमंत्रणं दिली जात होती आणि लग्नाची प्रत्येक तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली होती. दरम्यान सिया गोयलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काही मित्रांसोबत लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगचा प्लॅन करण्यात आला. हा एक आनंदाचा प्रवास असणार होता, पण कुणालाही कल्पना नव्हती की हीच ट्रिप केतनच्या आयुष्यातील शेवटची ट्रिप ठरणार आहे. लोहगडावर ट्रेकिंग सुरू असताना अचानक केतन 400 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती समोर आली. त्याला वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचं मानलं गेलं, कारण ट्रेकिंग दरम्यान घसरणे किंवा दरीत पडणे अशा घटना याआधीही घडल्या आहेत. पण पोलिसांनी तपास सुरू केला आणि इथूनच संपूर्ण प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं. लोहगड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्या फुटेजमध्ये एका संशयित तरुणाच्या हालचाली पोलिसांच्या नजरेत आल्या. विशेष म्हणजे उन्हाळ्याचे दिवस असतानाही हा तरुण हुडी घालून फिरत होता. त्याने चेहरा झाकण्याचाही प्रयत्न केल्याचं दिसून आलं. कानात हेडफोन, संशयास्पद हालचाली आणि सतत परिसरावर लक्ष ठेवणं यामुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला. यानंतर पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड, टॉवर लोकेशन आणि डिजिटल पुरावे तपासण्यास सुरुवात केली. तपास जसजसा पुढे गेला तसतसे अनेक धक्कादायक दुवे समोर येऊ लागले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार केतनच्या मृत्यूमागे पूर्वनियोजित कट असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिच्या काही मित्रांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी तिच्यासह एकूण 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोप नोंदवले असले तरी अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच समोर येणार आहे. त्यामुळे कोणालाही दोषी किंवा निर्दोष ठरवण्याचा अधिकार केवळ न्यायालयालाच आहे. प्रेम, विश्वास, मैत्री आणि पैशांच्या या कथेमागे नेमकं काय सत्य दडलं आहे? केतनचा मृत्यू अपघात होता की खरोखरच एक नियोजित कट? होणाऱ्या पत्नीवर संशय का घेतला जात आहे आणि पोलिसांच्या तपासात पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे होणार? या प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात समोर येऊ शकतात.